याच्यामध्ये पेन्शनच्या संदर्भामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन राष्ट्रीय पेन्शन योजना आणि इथली रेग्युलर याच्यामध्ये सर्व लोकांना त्यांच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्यांना काही गोष्टी जर त्याच्यामध्ये त्रुटी राहतील तर त्या सर्व गोष्टीचा विचार करून कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण त्या संदर्भामध्ये विषय पुढील लवकरच आपण तो विषय घेणार आहे, कामगारांच्या हिताचा घेणार आहे. एवढे महत्वाचे विषय आले तर सदस्यांना आणि पत्रकारांनाही किमान यापूर्वी स्थायी समितीचा अजेंडा 3 दिवस 4 दिवस आधी मिळायचा, त्यांनाही त्याच्यावर सगळं सखोल अभ्यास निरीक्षण करता येते. तर आता यानंतर आपण याच पद्धत काही सुधारणा होईल का? नाही, आता ही बैठक सुद्धा हा अजेंडा जो दिलेला होता हा अजेंडा आपण वेळेत दिलेला होता आणि वेळेच्या अगोदर कुठल्याही प्रकारे अजेंडा म्हणजे वेळेतच प्रत्येकाला जो सभेचा महासभा असो किंवा स्थायी समिती सभा असो प्रत्येक सदस्याला जो नियमानुसार वेळ त्यांना अजेंडा जाणार आणि त्या पद्धतीनं तशा गोष्टी होणार. पुन्हा एकदा करोडो रुपये खर्च काय वाटतं तुम्हाला? कसं आहे, वंडर पार्क मध्ये आपण या ठिकाणी या नवी मुंबई शहरामधल्या सर्व रहिवाशांना एक वेगळं त्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी नाही पुन्हा आता आपण म्हणजे आपण ते ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं त्याच कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमात जे खर्च होत होता तो त्याच्या आलेल्या इन्कम मधून त्याचं ते हे म्हणजे पूर्ण त्याची प्रक्रिया होत होती. आता आपण त्याच्यावरती काय सुधारणा करायच्या का या संदर्भामध्ये आपल्याला ही सूचना आली होती, परंतु अजून शहरातल्या नागरिकांकरता अजून काय सुधारणा करता आली तर आपण करू शकतो. डम्पिंग ग्राउंड गॅस निर्मितीचा जो प्रकल्प आहे तो काय कशा स्वरूपाचा असेल, किती खर्च आहे, पालिकेला काय फायदा असणार आहे? आपल्याला या ठिकाणी जो डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये जो आपला विषय जो आहे त्या संदर्भामध्ये आपण जो या महापालिकेच्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या पद्धतीनं या शहरासाठी येणाऱ्या सर्व घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रक्रिया करून जेणेकरून की महापालिकेचं त्याच्यामध्ये जास्त नुकसान होणार नाही या संदर्भात आपण लक्ष केंद्रित केलं. कसं निर्मिती केली जाणार आहे, कारण गॅसचा तुटवडा बाकी सगळ्या गोष्टी पालिकेला उत्पन्न मिळणार आहे का राबवला जाणार आहे? या ठिकाणी आपण पाहता की जो पूर्वीचा जो अमृत हा कंत्राटदार होता त्याच्या आता जे आपण नवीन प्रक्रिया जी ज्यांना PRP वाल्यांना देतोय याच्यामध्ये त्यांची जी प्रक्रिया आहे ती आपण इतर म्हणजे याच्यापेक्षा आपल्या कमी दराने आपल्याला तो महापालिकेला गॅस मिळणार जाणार आहे आणि महापालिका त्याच्यामध्ये फायदा असल्यामुळे आपण भविष्यामध्ये कुठल्या गोष्टीचा गॅस तुटवडा होऊ नये आणि आपल्या महापालिकेचा फायदा या दृष्टीने आपण केलं.